काय नाव दादा आपलं? सदाशिव गुरुकुले. गाव कुठलं? माझं गाव गुळवंश दगडवाडी. अच्छा, काय भाव गेला कांदा? कांदा आमचा गेला 2900. आज 3400 पर्यंत बाजार आहे. पण मग माल पाहू नये, कारण हे चांगलं आहे बरं का. एक मार्केटची शिस्त भारी आहे. तोंड पाहून काम नाही करती. काही व्यापाऱ्यांचे लय तोंड पाहून काम राहतात. माझ्या साडूचा कांदा आहे ना 3500 रुपये. आणि मग जो पाहुणा ओळखीचा नाही ना, त्याचा एवढा मोठा जरी असला ना, नाही माल 2400 रुपये. म्हणजे मार्केटचा नेम चांगला आहे, व्यापारी पण चांगले आणि भेदभाव कुठलाही नाही राहत. हिवरगाव मार्केट म्हणजे तिथं नेम पण चांगला असतो आणि बाजारभाव बोलण्याची पद्धत पण त्यांची चांगली आहे बरं का. काही ठिकाणी आहे तोंड पाहून. मला सर्व मार्केटचा मी महाराष्ट्रातले अनुभव घेतलेला आहे, पण मग चांगली पद्धत आहे. शेतकऱ्यांचं मनोगत काय याच्याबद्दल का बरोबर आहे का नाही? आणि व्यापाऱ्यांनी ना तोंड पाहून बोललंच नाही पाहिजे. ज्यांनी तोंड पाहिले त्यांची आता तोंड लोक पाहिजे. म्हणजे काय राहतं, तुम्ही ना मालाचं मोल करा. आता मी स्वतः व्यापारी ओळखीचे असताना माझे कांदे कमी गेले बाकीच्या पेक्षा. बरोबर आहे, मालाचं मोल आहे. म्हणजे असं झालं पाहिजे, कारण मी ओळखीच आहे, मग माय वरच घेतले पाहिजे असं नाही. मग म्हणून तर हा नेम मला पटला का मालाचं मोल करतात. खूप अति सुंदर निलाव केला त्यांनी, त्याबद्दल कुठलाही वाद नाही. आणि वन लावण्याची पद्धत पण चांगली हिवरगाव मार्केटला. नाहीतर मग पुढं निसता पोळाच, हा त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं, आणि ट्रॅक्टर ठोकायचा आणि घरी जायचं. आणि काय घरी जाऊन काय करायचंय तुला, का तुझ्या बापाचा वाढदिवस नाही राहत. पण ते काय करतात, याच्या पुढे ट्रॅक्टर घाल, त्याच्या पुढे ट्रॅक्टर घाल, ठोकून मोकळे होत्यात. कांदे गेले 3000चे, ट्रॅक्टरला खर्च आला 50,000. असंही होते काही टायमाला. म्हणून नेम हा प्रत्येक मार्केटला चांगला पाहिजे. सायकेड्याला नेम चांगला आहे, हिवरगावला पण नेम चांगला आहे. माझे व्हिडिओ सर्व महाराष्ट्र बघतं, त्याच्याबद्दल वाद नाही. फक्त आहे ना मालाचं मोल करा. आणि शेवटला मी सांगेन शेतकऱ्याच्या वतीनं का बाबांनो, खाणाऱ्यांनो भुकू नका. खाणाऱ्यांना कसं आहे, सर्वसामान्यांनी कांदा खावा का नाही, बरं सरकारला दुहेरा पडतो. आता नेमकी शेतकऱ्याची बाजू घ्यावा का खाणाऱ्यांची बाजू घ्यावा? एक टायमाला काय करतो शेतकरी, सरकार काय करतो, एक टायमाला शेतकऱ्याला बाजार देतो 5000 रुपये. आणि हे न्यूजवाले घेऊन, मग न्यूजवाले कसे, शेतकऱ्याला उद्या जर रोग पडला त्यावेळेस ते मरेल राहतात. आणि शेतकऱ्याचा बाजार जर 5000 कांदा गेला का मग आपली TRP वाढवायसाठी आले लगेच. आज तुमचं बरं झालं वाटतं. मग आमचे कांदे गारपेटीनं झोपले तर तू कुठं होता? तू काय हिमालयात गेलता काय साधू भाऊ? म्हणजे असं आहे, शेतकऱ्याचे आता माग तांबाटे गेले, लगेच न्यूजवाले आले. वा 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 वा, तुमचं कसं काय चाललंय शेतकरी बंधू? आमचं बरोबर चालू आहे. म्हणजे खाणाऱ्यांनी बोलू नये. मला एक म्हणायचंय, गरीब कोणीच नाही. आज मजूर गाडीवर येतो आणि मजूर गाडीवर येतो, 500 रुपये रोज आहे त्याला. आणि दुसरी गोष्ट अशी, हे जर कांदा महाग झाला तर भुकात्यात लोक खाणारे बरं का. त्यांना माझं असं सांगणं आहे, देशी तू 100 रुपयाची पेतो. गरीब कोणीच नाही. अत्यंत रोजाला जाणारा माणूस आज 100 रुपयाची दारू पेतोय. म्हणून कांदे महाग झाले असं म्हणू नका, त्याच्या मागे खर्च भरपूर आहे. 2-2, 3-3 हजाराची फवारे, एक हात लागा त्या शेतकऱ्याला. एक तर त्या बिचाऱ्याला वातावरणा संघ झुंज द्यावा लागती, निसर्गा संघ झुंज द्यावा लागती. कधी अवकाळी पाऊस होईल. आणि बाकीच्या कांदा जर 3500 गेला ना, कांदा खावणार नाही. मग रताळ खाय ना, मग स्वस्ते थोडेसे खायचे उकडून. मग असं मला हे म्हणायचंय, तू एकदा करून पाय. शेती एकराला येतो 50,000 रुपये खर्च, भाऊ द्या 5000 रुपये कांदा, काय हरकत नाही. त्या देशीची गाडी पाठी येते ना, बाकीचे 90 पर्यंत मिशा पिळेल वाघ हजार. गाडी आली, आमच्या बापांची गाडी आली. नाही, कांदा महागच झाला बरं का. कांद्याला पर्याय नाही. सरकारनं स्वस्त केला पाहिजे, मग सर्व स्वस्त झालं पाहिजे. देशाचा पालनहार शेतकरी, एवढंच सांगन, त्याला जपा. धन्यवाद. शेतकऱ्यांना तेच सांगन, खचू नका. एक दिवस शेतकऱ्याचे येणार आहे, मला माहिती आहे. कारण कितीही प्रॉडक्ट, कितीही सरकारनं कंपन्या काढल्या तर त्या कंपन्या काही दाणे पिकती नाही, कांदे पिकती नाही. जो माल पिकतो तो शेतीचाच पिकतो. आणि उपजीविका जी महाराष्ट्राची चालली ती शेतीतून चालली. बाकी कॉम्प्युटर कोणी कितीही हेलिकॉप्टरना फिरत असला तो पंखे खाणार नाही, त्याला गहून बाजरीच खावा लागेल आणि कांदाच खावा लागेल. म्हणून शेतकऱ्यांना सांगतो, तुम्ही खचायचं नाही. भाव वाढून जाऊ कमी होऊ, आपलं काम करीत राहायचं. एक दिवस शेतकरी मोठा होणार म्हणजे होणार. धन्यवाद. तर मित्रांनो, आपण ज्या या चॅनल वरती मुलाखत दिली
या चॅनलचं नाव आहे कृषी प्रधान किसान. तर तुम्हाला घर बसल्या या चॅनलद्वारे बाजारभाव ऐकायला भेटतात आणि बाजारभावाची सर्व माहिती भेटते. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तुम्हाला जेणेकरून कोणाला विचारायची गरज नाही बा आज मार्केटमध्ये काय भाव कांदे गेले. आणि हे वरगावच्या मार्केटची पण व्हिडिओ टाकीत राहतात. तर या चॅनलला सबस्क्राईब करा मी विनंती करतो. आणि आपण काय करत शेतकऱ्याला आहे ना आपण सबस्क्राईब नाही करतो. आता ती कुंभमेळ्यात कोण आली ती भोकऱ्या डोळ्याची तिला लाईक केले म्हणजे एवढे एवढे रताळे आपले. आणि आपले कसं चहावाला फेमस ते हेलिकॉप्टरनं हिंडत शेतकऱ्याला गाडी नाही हो. ते कोणतं चहावाले लोताळ ते असं जीप करते त्याला सबस्क्राईब करतात. म्हणून कृषी प्रधान किसान या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांनी चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा ही विनंती करतो. आणि घर बसल्या तुम्ही माहिती घ्या. धन्यवाद.